ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 5. कर्मसन्यास योग. कर्मयोगो विशिष्यते. भाग पहिला. पार्श्वभूमी. क्षात्रधर्म स्वीकारावा तर भीष्म द्रोणादी गुरुजनांच्या वधाचे पातक लागते व युद्ध सोडून निघून जावे तर स्वधर्माचा त्याग केल्याचा दोष प्राप्त होतो. दोन परस्पर विरुद्ध कर्तव्य प्राप्त झाल्यावर कोणतं स्वीकारावं हे अर्जुनाला कळत नव्हतं. अर्जुनाला एकेरी मार्ग दिसत होता. एक तर युद्ध करून सर्व शत्रूंचा निपात करावा व निष्कंटक राज्य भोगावं, मग त्या कर्माने होणाऱ्या पापपुण्याचा विचारच करू नये, हा एक मार्ग. किंवा गुरुजनांच्या वधाचे पातक लागेल म्हणून सरळ शस्त्रसन्यास घेऊन रणांगणातून निघून जावे व परमार्थ साधावा, हा दुसरा मार्ग. दोन्ही मार्ग परस्पर विरोधी होते. एकाच वेळी दोन्ही मार्गांचा अवलंब करता येणार नव्हता. तेव्हा नेमका कोणता मार्ग स्वीकारावा असा अर्जुनाने श्रीकृष्णांना रोखठोक सवाल केला व त्याबरोबर दुसरा कर्मसन्यासाचा मार्ग अधिक चांगला असे आपले मतही नोंदवले. भारतीय युद्धकाळी सांख्य मार्गाचे किती प्रस्थ माजले होते ते अर्जुनाच्या विचारसरणीवरून दिसून येतं. अर्जुनासारखा रणझुंजार सुद्धा भैक्ष्यकर्म स्वीकारण्यास तयार झाला होता. वास्तविक कर्मयोग हा सुद्धा पूर्वापार चालत आलेला होता. विवस्वान, मनु, इक्ष्वाकू अशा राजांच्या क्रमाने कर्मयोगाची ही परंपरा चालत आलेली होती. सकाले नेह महता योगो नष्ट परंतप. कालांतराने ही शिकवण लुप्त झाली, पण अर्जुन हा आपला भक्त व सखा असल्यामुळं कर्मयोगाचं रहस्य श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं. श्रीकृष्णाने उद्धृत केलेल्या या परंपरेवरून श्रीकृष्णांना मध्यंतरी लुप्त झालेल्या कर्मयोगालाच प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायची होती हे स्पष्ट होतं. अर्जुनाने विचारल्यावर कर्तव्य, कर्माकर्म, पाप पुण्य यांची गुंतागुंत सोडवणारे, आध्यात्मिक भूमिकेवरून कर्तव्य कर्माचा मोक्षप्राप्तीशी मेळ घालून दाखवणारे कर्मयोगाचे तत्वज्ञान म्हणजेच निर्लेप कर्मयोगशास्त्र अर्जुनास सांगण्यास त्यांनी प्रारंभ केला. गीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या 38व्या श्लोकापासून श्रीकृष्णांनी कर्मयोग सांगण्यास सुरुवात केली ते 18व्या अध्यायाच्या अखेरपर्यंत तेच सूत्र त्यांनी कायम ठेवलेलं आहे. क्षात्रधर्म व गुरुभक्ती यातला विरोध कसा मिटवायचा हे अर्जुनाच्या प्रश्नाचं बाह्यांग झालं. अशा परिस्थितीत ऐहिक अभ्युदयाबरोबर पारलौकिक कल्याण कसं साधायचं हे त्याच्या प्रश्नाचं अंतरंग स्वरूप होतं. कर्मसन्यासाचा मार्ग सकृतदर्शनी अहिंसात्मक असल्यामुळं तोच त्याला ग्राह्य वाटत होता. तसेच कर्म या शब्दाने काम्य यज्ञयागादिकांचे कर्मकांड डोळ्यापुढे उभं राहत असल्यामुळं कर्म हे मोक्षाला प्रतिबंधक असलंच पाहिजे असा त्याचा समज झाला होता. अशा परिस्थितीत शिष्यभावाने शरण आलेल्या अर्जुनाला कर्मयोगाचा उपदेश करणे हे अवघड काम होतं. ते काम वकिली थाटाने श्रीकृष्णांनी पार पाडलेले आहे व करिष्ये वचनम तव अशी कबुली त्यांनी अर्जुनाकडून घेतली आहे. दुसऱ्या अध्यायात दूरेण ह्यवरम कर्म या वचनावरून कर्मयोगातील कर्माच्या फलापेक्षा कर्माच्या मुळाशी असलेली बुद्धी श्रेष्ठ आहे असे भगवंतांनी म्हटलं होतं. तिसऱ्या अध्यायात कुरु कर्मैव तस्मात्वम असे म्हणून कर्म करण्याची आज्ञाही केली होती. तर चौथ्या अध्यायात पुन्हा ज्ञानाची महती वर्णिली. यज्ञाधिकरणात सर्व यज्ञ ज्ञानश्रेष्ठ आहे असं म्हटलं. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा असं म्हणून ज्ञानाग्नीत सर्व कर्मे जळून भस्मसात होतात असेही सांगितलं. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. येथे ज्ञानासारखे दुसरे काही पवित्र नाही असे म्हटले. तर योगसन्यस्त कर्माणम या श्लोकात योग बुद्धीने ज्याने सर्व कर्मांचा संन्यास केला आहे व ज्ञानाने ज्याच्या मनातील संशय फिटले आहेत त्याला कर्मे बद्ध करू शकत नाहीत असंही त्यांनी सांगितलं. तेव्हा कर्मयोग श्रेष्ठ की ज्ञानयोग श्रेष्ठ हे न कळल्यामुळं अर्जुन गोंधळून गेला व त्याने श्रेयस्कर असा एकच मार्ग निसंदिग्धपणे सांग अशी भगवंतांना विनवणी केली. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की संन्यास कर्मयोगश्च निश्रेयस करा उभव तयोस्तु कर्म संन्यासात कर्मयोगो विशिष्यते. श्रीकृष्ण म्हणतात की कर्मसन्यास व कर्मयोग हे दोन्ही मार्ग मोक्षदायक आहेत, पण या दोन्ही मार्गांमध्ये कर्मसन्यासापेक्षा कर्मयोगाचा मार्ग जास्त प्रशस्यतर आहे. येथे श्रीकृष्णांनी आपले मत स्पष्ट नोंदवलेलं आहे.
या श्लोकात कर्मयोगी व संन्यासी अशा दोन व्यक्तींची तुलना नसून त्यावेळी प्रचलित असलेल्या सांख्य मार्ग व काही काळ खंडित झालेला कर्ममार्ग या दोन मार्गांची तुलना केलेली आहे. कर्मत्यागापेक्षा कर्मयोगाचा मार्ग प्रशस्त्युत्तर असल्यामुळं तो संप्रदाय श्रीकृष्णांना पुन्हा रूढ करावायचा आहे. म्हणून कर्मयोगो विशिष्यते असे म्हणून त्यांनी 5व्या अध्यायात दोन्ही मार्गांची तुलना करून कर्मयोगाचे कर्मसन्यासापेक्षा असलेले श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे. तसेच संपूर्ण गीतेतही कर्मसन्यासाच्या मार्गापेक्षा कर्मयोगाचा मार्ग कोणत्या बाबतीत श्रेष्ठ आहे ते प्रसंगानुरोधाने सांगितलं आहे. कर्मयोग म्हणजे फलाची इच्छा न धरता केलेले कर्तव्य कर्म. शुद्ध, सात्विक, स्ववर्णोचित, स्वधर्मानुसार फलाची इच्छा न धरता कर्म करून ईश्वराशी योग घडवून आणणारा मार्ग म्हणजे कर्मयोग. मोक्षप्राप्ती ही ज्ञानानेच होणार आहे. फक्त ज्ञानप्राप्ती कर्मयोगाने करून घ्यायची की कर्मसन्यासाने करून घ्यायची याचे उत्तर म्हणून श्रीकृष्णांनी सांगितलं की कर्म स्वरूपतः न टाकता ती ईश्वरार्पण बुद्धीने करून त्या कर्माच्या फलाचा त्याग करायचा व ज्ञानप्राप्ती करून घ्यायची. या कर्मयोगाच्या युक्तीला ज्ञानदेवाने वज्रकवच म्हटलं आहे. ते सार्थच आहे. युद्धामध्ये योद्धा कवच घालून गेला की त्याला शस्त्रांचे घाव सहन करावे लागत नाहीत. ते कवच जर वज्रासारखे कठीण असेल तर मग युद्धात मृत्यू पावण्याची अजिबातच भीती नाही. तसेच कर्मयोग रूपी वज्रकवच घालून कर्म केले की पतनाची भीतीच नाही. अशा या कर्मयोगाचे श्रेष्ठत्व श्रीकृष्णाने गीतेत वर्णन केलं आहे. 5व्या अध्यायात जरी स्पष्ट शब्दात कर्मयोगो विशिष्यते असे म्हणून कर्मयोग कसा श्रेष्ठ आहे ते भगवंतांनी सांगितलं असलं तरी 2ऱ्या अध्यायापासूनच त्यांनी कर्मयोगाची वैशिष्ट्ये सांगायला सुरुवात केली आहे. या ठिकाणी आपण आतापर्यंत आलेल्या सर्व वैशिष्ट्यांचा एकत्रित विचार करणार आहोत. तो भाग आपण उद्या पाहू.